प्रसाद प्रसाद थांबला बस झाला. सभापती महोदय, विरोधी पक्षाचा हा प्रस्ताव आज आपल्या समोर असताना नुकतंच हे सरकार तसं पाहायला गेलं तर 23 नोव्हेंबरला आणि तसं पाहायला गेलं तर 5 डिसेंबरला अजूनही शपथविधी होऊन या सरकारला आपल्या मंत्र्यांना खाते देता आलेले नाही. 5 दिवसापासून वेगवेगळ्या विषयावर कायदा सुव्यवस्था असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आता काय करू, आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न असेल, त्यानंतर प्रवीण दरेकरांना घेऊ, या सगळ्या विषयामध्ये खडसे साहेबांना घेऊ. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सातत्यानं भूमिका मांडतोय आणि सगळी भूमिका मांडत असताना मला असं वाटतं राज्याची परिस्थिती, सकाळी कोणीतरी सांगितलं की हे राज्य आता थांबणार नाही, परंतु राज्याची परिस्थिती जर बघितली, सरकार नवीन आलं असं म्हणता येणार नाही. सरकार मागच्या 2, 2.5, 3 वर्षापासून ऑलरेडी आहेच. म्हणून मागच्या काळातली, या 2 महिन्यातली, मागच्या अधिवेशनानंतरची सगळी परिस्थिती बघितली राज्याची, तर राज्य कोणत्या क्षेत्रामध्ये राज्य पुढे गेलं, कोणत्या क्षेत्रामध्ये राज्यातील जनता समाधानी आहे, अशा प्रकारचा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात निर्माण होतोय. प्रामुख्याने आम्ही हा प्रस्ताव दिलेला असताना कायदा सुव्यवस्था असेल, आरोग्य व्यवस्था असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, सिंचनाचा विषय असेल, या राज्याची उद्योगाची स्थिती असेल किंवा शिक्षणाची स्थिती असेल, असे वेगवेगळे मुद्दे आपल्या समोर मांडलेले आहेत. सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, काल उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा राज्यपालाच्या अभिभाषणावर उत्तर देत असताना आमचं सरकार आल्यानंतर असं झालं आणि त्याच्या आधीचं सरकार असं होतं असं सातत्यानं वक्तव्य केलं. पण तो सोयीस्कररित्या हे विसरले की त्या मंत्रिमंडळात ते पण होते, त्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये तेही सातत्यानं सहभागी होते. मग दोन्ही उपमुख्यमंत्री त्याच्यात नाव घेता येईल. आणि मग जर सामुदायिक जबाबदारी आपण म्हणतो तर त्या मंत्रिमंडळाची सामुदायिक जबाबदारी यांची होती का नव्हती? ज्या विषयावर टीका टिप्पणी हे करतात त्या विषयात त्यांची भूमिका त्यावेळेस काय होती? या सगळ्या विषयाकडे सुद्धा आपण नीट गांभीर्यानं बघण्याची आवश्यकता आहे. कारण त्यावेळेस वेगळी भूमिका मांडायची, नंतर वेगळी भूमिका मांडायची, आणि या भूमिका मांडल्यानंतर स्वतःच कसं योग्य आहे, स्वतःचाच कारभार कसा योग्य आहे, दुसरे कसे अयोग्य आहे, दुसरीकडे एक बोट दाखवणं फार सोपं असतं. पण तो अशा वेळेस स्वतःकडे 4 बोट आहे हे सारासार मला असं वाटतं हे सरकार विसरलेलं आहे. सभापती महोदय, सरकार फार दिवसाचं नाही म्हणून याच्यावर जास्त बोलावं न बोलावं ही स्थिती आहेच,
परंतु आत्ताच्या घडीला ज्या काही घटना या महाराष्ट्रात होतात याच्या सरकार कशा पद्धतीने भूमिका घेते, याच्या सरकारचा काही याला पाठिंबा असा शब्द मी वापरणार नाही, परंतु सरकार अशा घटनेकडे डोळे झाकून गप्प बसतंय का हा माझा प्रश्न आहे. कारण ज्या घटना या राज्यामध्ये घडत आहेत, मागच्या आठवड्यात असेल, 15 दिवसात असेल, 1 महिन्यात असेल, 2 महिन्यात असेल, या जर बघितल्या तर सरकारचे डोळे बंद आहेत का, सरकारचे कान बंद झालेले आहेत का, सरकारचं तोंड शिवून टाकलेलं आहे का, अशा प्रकारचा प्रश्न जनतेच्या मनामध्ये आणि आमच्याही मनामध्ये सुस्पष्टपणे आहे. आणि म्हणून याच्यामध्ये सरकार बोलत का नाही, सरकार काही कृती का करत नाही. गोड गोड आणि गोलमोल नक्की बोलतं सरकार, परंतु ठोस कृती सरकारच्या कोणत्याही वर्तनातून या सगळ्या स्थितीमध्ये दिसून येत नाही. सभापती महोदय, महाराष्ट्र पुढारलेलं राज्य आहे सगळ्या बाबतीत, आणि पुढारलेलं राज्य असताना या राज्याकडे देशातील वेगवेगळ्या भागातील जनतेचं, वेगवेगळ्या देशाच्या, आपल्या देशातील वेगवेगळ्या राज्याची एक दृष्टी महाराष्ट्रासाठी, आपण जर ज्यावेळेस महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो तर ही आहे. परंतु सत्यता जर बघितली तर हे खरं आहे का खोटं आहे अशा प्रकारचा प्रश्न एक सर्वसामान्य माणसाच्या आणि जनतेच्या मनामध्ये सभापती महोदय निर्माण होतो. आज या महाराष्ट्रात वेगवेगळ्या विषयाचा जर अभ्यास केला आपण, मग कायदा सुव्यवस्था, गृह विभागाचा विषय असेल, शिक्षण असेल, उद्योग असेल, आरोग्य असेल, या सगळ्या विभागामध्ये मला वाटतं राज्याची परिस्थिती अतिशय भयावह आहे. सभापती महोदय, मी व्यक्तिगत कुठे न जाता मी काही आकडेवारी गृह विभागाची आपल्या समोर मांडू इच्छितो. एनसीआरबीची जी आकडेवारी आहे, गुन्हेगारीमध्ये देशात उत्तर प्रदेश 1 नंबरवर आहे. दुर्दैवानं आपला महाराष्ट्र आता 2ऱ्या क्रमांकावर आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार 2023 मध्ये महिलांच्या विरोधात सरासरी दररोज 126 गुन्हेची नोंद महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षात सभापती महोदय झालेली आहे. 2023 मध्ये एकूण 45,434 महिला अत्याचाराच्या गुन्ह्याची नोंद या महाराष्ट्रात झालेली आहे. निश्चित महिलांना वेगवेगळ्या योजना राज्य देत आहे. लाडकी बहीण सारखी योजना आली, चला ठीक आहे, या महिला समाधानी झाल्या, आपल्या बहिणी, काही हरकत नाही. परंतु मला असं वाटतं ज्यावेळेस बहिणींना आपण काही मदत करतो त्यावेळेस या बहिणींच्या सुरक्षेची सुद्धा जबाबदारी या राज्याची सभापती महोदय असते. आज 2023 मध्ये 45,434 महिला अत्याचाराच्या गुन्ह्याची नोंद झालेली आहे. सायबर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र देशात आत्ताच्या घडीला सभापती महोदय 4थ्या स्थानावर आहे. सायबर गुन्ह्याचे प्रमाण मोठे आहे आणि हे सगळे मोठे सायबर गुन्हे असताना हा महाराष्ट्र आत्ताच्या घडीला सायबर गुन्ह्यामध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. सभापती महोदय, ज्या नागपूरमध्ये आपण आहोत, या नागपूरमध्ये परवाच्या दिवशी पूर्ण सरकार इथे आहे. सभापती महोदय, नागपूरचे आता मुख्यमंत्री या राज्याचे परवाच्या दिवशी 2 टोळ्यांच्या मध्ये गुंडांकडून एकमेकावर गोळीबार करण्यात आला. ही पहिली घटना नाही आहे. मी घटना याच्यासाठी सांगतो, अधोरेखित करतो की सगळी यंत्रणा, सगळं राज्य या नागपुरात होत असताना आज या ठिकाणी गोळीबाराच्या घटना सभापती महोदय करतात. सभापती महोदय, हेच सरकार असताना मागच्या 12 ऑक्टोबरला या राज्याचं विधानसभा सदस्य म्हणून जे होते बाबा सिद्दीकी, आपल्या विधानसभेचे सदस्य होते सभापती महोदय,
यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली सभापती महोदय 12 ऑक्टोबरला। आता बाबा सिद्दीकी सारख्या एका जबाबदार नेत्याची ही या राज्यात स्थिती होती सभापती महोदय। असं सांगितलं जातं, असं समोर आलं की महिना 2 महिन्यापूर्वी ही हत्या करण्यासाठी रेकी केली गेली, ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं यंत्रणा लावण्यात आली आणि मग ही हत्या करण्यात आली। सभापती महोदय, आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक बातमी आली, शिवसेनेचे नेते संजय राऊत जे राज्यसभेचे सदस्य आहे यांच्या घराची सुद्धा रेकी करताना काही लोक आढळलेले आहेत। मला पूर्ण माहिती नाही, परंतु त्या लोकांना पकडलं, त्यांच्याजवळ 5 वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल, वेगवेगळे रेकॉर्डिंग्स ही सगळी त्या ठिकाणी आढळलेली आत्ताची थोड्या वेळापूर्वी 1-2 तासापूर्वीची घटना आहे सभापती महोदय। आपण अशा पद्धतीनं या घटना या राज्यात घडत असताना सभापती महोदय, पुणे असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, अशा ठिकाणी ज्या पद्धतीनं घटना होतात वाटतं कायदा सुव्यवस्थेची लक्तर टांगले जातात सभापती महोदय। सभापती महोदय, पुण्यामध्ये एक राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहे आंदेकर म्हणून, यांच्यावर गोळीबार झाला सभापती महोदय। आणि त्याच्यानंतर जेलमधील एक पठाण नावाचे अधिकारी आहे, यांनाच या गुंडांनी सगळ्यांनी मारण्याचा प्रयत्न केला। जेलर जे पठाण म्हणून आहे पुण्यामध्ये, यांना मारण्याचा प्रयत्न या राज्यात होतोय सभापती महोदय। सभापती महोदय, अनेक गोष्टी सांगता येतील, अनेक कायदा सुव्यवस्थेच्या, परंतु म्यानमार मधील रोहिंगे थेट पुण्यात येऊन स्थायिक झाले सभापती महोदय। जे रोहिंग्याने आपण विरोध केलेला आहे, पुण्यामध्ये हे येऊन स्थायिक होतात आणि आपली पोलीस यंत्रणा काय करते अशा प्रकारची एक स्थिती या राज्याची आहे। आपल्या सभागृहाचे एक सदस्य आहेत योगेश टिळेकर, यांच्या मामाचं अपहरण झालं सभापती महोदय। मामाचं अपहरण झालं सकाळी आणि संध्याकाळी त्यांचा देह, मृतदेह घरी आलेला आहे। जर एका सदस्याचे मामा, जवळचे नातेवाईक, त्यांची जर या राज्यात अशी स्थिती असेल सभापती महोदय, तर मला असं वाटतं सर्वसामान्य माणसाची स्थिती काय अशा प्रकारचं विचारणा मी आपल्या मार्फत या सरकारला करू इच्छितो। सभापती महोदय, परभणीमध्ये घटना घडली, आज त्याच्याविषयी माननीय मुख्यमंत्र्यांनी मला असं वाटतं खालच्या सभागृहात निवेदन केलेलं आहे। मी या परभणीला जाऊन आलो सभापती महोदय। जी घटना घडली, संविधानाचा अपमान, प्रतिकृतीचा अपमान केला, अपमान केल्यानंतर जी घटना घटत असताना खऱ्या अर्थानं कलेक्टर आणि SP यांनी जमावबंदी आदेश तिथे लावण्याची आवश्यकता होती, परंतु तशी खबरदारी घेतली नाही आणि परिणामी दुसऱ्या दिवसाचा प्रकार झाला सभापती महोदय। सभापती महोदय, सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला, त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे। पोलिसांच्या मारहाणीमध्ये या राज्यामध्ये एक आंदोलन करणारा निरपराध विद्यार्थी याचा मृत्यू होतो सभापती महोदय। आणि मला असं वाटतं हा मृत्यू जर कलेक्टर असेल, SP असेल, तर यांनी याच्याकडे जर लक्ष दिलं असतं या विषयाकडे, तर सभापती महोदय हा मृत्यू आपल्याला वाचवता आला असता सभापती महोदय। सभापती महोदय, बीडची घटना सगळ्यांसमोर आहे, सरकारने त्याच्यावर निवेदन केलं, त्याच्यामध्ये अजूनही मुख्य आरोपी अटकेत होत नाही सभापती महोदय। जी मस्साजोगची केजची घटना घडलेली आहे, संतोष अण्णा देशमुख नावाच्या ज्या सरपंचाची हत्या झालेली आहे सभापती महोदय। सभापती महोदय, सगळेच बोलतात, मला बोलताना डिस्टर्ब होत आहे, तो सगळ्यांना बोलायचं तर सभागृहाच्या बाहेर जा। शांतता बाळगा जरा। जे मस्साजोगचे सरपंच आहे यांची ज्या पद्धतीने हत्या झाली सभापती महोदय, की या सरपंचांना अक्षरशः उचलून नेऊन किडनॅप करून जवळच्या एका गावाजवळ नेऊन निर्घुण हत्या झालेली आहे। त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट काल परवा आलेला आहे। कशा पद्धतीने मारहाण झाली, किती व्रण आले, किती वळ आले, काय काय केलं, या सगळ्या याच्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की एक वाल्मिक करार
जो आपल्या राज्याच्या एका मंत्र्याचा जवळचा कार्यकर्ता आहे, मी आरोप जबाबदारीनं करतो सभापती महोदय, वाल्मिक कराड नावाचा जो कार्यकर्ता आहे आपल्या राज्याच्या एका मंत्र्याच्या जवळचा कार्यकर्ता आहे, या वाल्मिक कराड यांच्या इशाऱ्यावर या सगळ्या गोष्टी होतात. अनेक घटना आहे. आत्ता सकाळी बीडच्या एका त्या परळीच्या एका नगरसेवकानं अधिकाऱ्याला मारहाण केली. साहेब, एवढी मस्ती कशी काय येऊ लागलेली आहे? आणि म्हणून जर या सरपंचाच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड यांच्यावर अंगुली निर्देश जातो सभापती महोदय, हे वाल्मिक कराड या नागपूरमध्ये मागच्या 4 दिवसापासून या नागपूरमध्ये कोणत्या फार्म हाऊसवर मी सांगू शकतो, या नागपूरमध्ये असताना पोलीस त्यांना पकडू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे सभापती महोदय. एका सरपंचाचा खून केला जातो आणि एका मंत्र्याच्या जवळचा व्यक्ती खुलेआमपणे, मला असं वाटतं या सगळ्या याला मदत करतो. तर या पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणारं नाही आणि याच्यामध्ये सरकारने तातडीने सगळ्या कारवाया करण्याची आवश्यकता आहे. मस्साजोगच्या घटनेतील जो सरपंच आहे याची हत्या करणारे सगळे लोक ताबडतोब अटक करण्याची आवश्यकता आहे आणि यांना राजकीय आश्रय जो देतात त्यांच्यावर सुद्धा सभापती महोदय कारवाई करण्याची आवश्यकता आहे. आपण अशा पद्धतीनं या राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं का? आमच्या संभाजीनगरमध्ये 2 वर्षात 75 खून झाले सभापती महोदय. या शहरातील पुंडलिकनगर, जिन्सी, MIDC, सिडको परिसरात गुन्हेगारांनी उच्छाद मानलेला आहे. पोलीस आयुक्त योग्य ते पावलं उचलत नाही. पोलीस आयुक्त फक्त सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची झेलण्यामध्ये गुंतलेले आहेत. आपण या ठिकाणी 75 खून होत असताना पूर्णपणे लक्ष दिलं जाऊ शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. सभापती महोदय, हिट अँड रनच्या अनेक घटना घडल्या मागच्या काळामध्ये, पुण्यामध्ये घडल्या, नागपूरमध्ये घडल्या, मुंबईमध्ये घडल्या. पण आपल्या राज्याच्या एका मंत्र्याच्या पुत्राचं नाव आलं होतं, संकेत नाव आहे त्याचं काय झालं? नाव आलं, नाव कुठे गेलं? आता नागपूरमध्ये घटना घडली होती, जे मंत्री होते, राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहे, त्यांच्या मुलाचं नाव हिट अँड रन मध्ये होतं. नंतर काय झालं? बाकीच्यांचे मुलं अटक झाले. पुण्याचा मुलगा अटक झाला, मुंबईचा अटक झाला. पण नागपूरमध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये एका मंत्र्याच्या मुलावर गुन्हाच दाखल झाला नाही, दुसरा माणूस बसवला गेला. जो न्याय पुण्याला लागला, जो न्याय मुंबईला लागला, तो न्याय या नागपूरच्या घटनेत सुद्धा लागला पाहिजे. मंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून त्याला वाचवणं या राज्याला सभापती महोदय शोभादायक नाही. म्हणून ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं या सगळ्या कायदा आणि सुव्यवस्थेचे ढिंडोरे या ठिकाणी सभापती महोदय काढले जातात, मात्र त्याच्याकडं आज राज्याची जनता, मला स्वतः एक हवालदिल झालेली आहे. सभापती महोदय, सत्ताधारी लोक या गुन्हेगारांकडे, मंत्री लोक सगळे दुर्लक्ष करत असताना या राज्यामध्ये अनेक आर्थिक घोटाळे होतात. सभापती महोदय, या राज्यामध्ये मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, याच्यातल्या 35 सोसायट्या आज अवसानात गेलेल्या आहे. सभापती महोदय, अवसानात गेल्यानंतर काय काय झालं याचे एक एक किस्से, हे सगळे जर किस्से बघितले सभापती महोदय की या कोणाच्या संस्थात, याच्यामध्ये जवळपास 50,000 कोटी रुपये जनतेचे गुंतलेले आहेत. मलकापूर अर्बन बँक कोणाची आहे? भारतीय जनता पार्टीच्या एका आमदाराची. सभापती महोदय, यांच्या प्रचाराला देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री आले. जे मलकापूर अर्बन बँकेमधून अनेक लोकांना फसवलं गेलं, अनेक लोकांच्या ठेवी गहाळ झालेल्या आहे, अनेक लोकांनी आंदोलन केले. फक्त मलकापूर, विदर्भ किंवा अकोला जिल्ह्यापुरती नाही आहे, तर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी बँक असताना या ठिकाणचे ठेवीदार आजही सभापती महोदय चिंतित आहे. आणि म्हणून ही मलकापूर अर्बन बँक ज्याचे अध्यक्ष आहे ते आमदार आहेत, भारतीय जनता पार्टीचे आमदार. सभापती महोदय, आणखी एक किस्सा मी आपल्याला सांगू इच्छितो. एक ज्ञानराधा कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, ज्याचे संचालक सुरेश कुटे म्हणून आहे. यांनी सुद्धा अशाच पद्धतीने या संस्थेमध्ये अशाच पद्धतीने मोठी फसवणूक झालेली. सभापती महोदय, पोलीस कशी मदत करतात त्याचं एक उदाहरण मी आपल्याला देतो. सभापती महोदय, या सुरेश कुटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला, यांचा पासपोर्ट जप्त झाला
हा पासपोर्ट जप्त झाल्यावर पोलीस स्टेशनमध्ये असला पाहिजे की तपास करणाऱ्या पीआयच्या घरी असला पाहिजे. या सुरेश कुटेंचा पासपोर्ट जप्त झाला सभापती महोदय, ज्ञानराधा कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठवाड्यामध्ये, बीड असेल, जालना असेल, संभाजीनगर असेल, अनेक ठिकाणची गुंतवणूक आहे. याचा पासपोर्ट पीआय खाडे म्हणून आहे. या खाडेंच्या घरी सापडला. तो कधी सापडला? अँटी करप्शनची धाड शिंदे साहेब, त्या खाडेंच्या घरी अँटी करप्शनची धाड सापडली. त्याच्यात पासपोर्ट, सुरेश कुटेंचा पासपोर्ट त्याच्या घरी होता. म्हणजे खरं तर पीआयने असा पासपोर्ट जप्त केल्यानंतर तो पोलीस स्टेशनला जमा केला पाहिजे. पण तो हा पासपोर्ट पीआय खाडे होते, यांच्या घरी हा पासपोर्ट होता सभापती महोदय. आणि यांच्या घरी ज्यावेळेस धाड पडली एसीबीची, त्यानंतर हा पासपोर्ट त्यांच्या घरी सापडला. थोडक्यात परिस्थिती काय तुमच्या लक्षात आली असेल की तपास करणारा जो अधिकारी आहे तोच याच्यात सहभागी आहे की काय, अशा प्रकारची स्थिती आहे. सभापती महोदय, अशीच एक संस्था आहे राजस्थान मल्टी, हिचे सुद्धा चंदूलाल बिहानी नावाचे ग्रस्त आहे परळीचे. या संस्थेनं सुद्धा अशीच मोठी फसवणूक केली आहे. बागचंद हिराचंद राय सोनी क्रेडिट सोसायटी, याच्यामध्ये अशी फसवणूक झाली. सभापती महोदय, याच्यात आणखी सांगतो, एक याच्यात तपास करण्यासाठी भाग्यश्री नवटक्के नावाच्या एक IPS अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. भाग्यश्री नवटक्के नाव आहे त्यांचं. सभापती महोदय, यांनी जो तपास केला तोच चुकीचा ठरवला गेला आणि त्यांच्यावरच दोषारोप दाखल केलेले. अशा प्रकारची स्थिती आत्ताच्या घडीला या सगळ्या परिस्थितीमध्ये सभापती महोदय, मी का सांगतोय तुम्हाला की कुंपणच शेत खाण्याचा प्रकार. या ना. हो, मी हे तुम्हाला का सांगतोय सभापती महोदय की कुंपणच शेत कसं खातं याचा हा प्रकार आपल्या समोर मी या निमित्त आलेला आहे. संभाजीनगरच्या आदर्श पतसंस्थेचा सुद्धा असाच मोठा प्रकार आहे. अजूनही त्याच्यावर कोणती कारवाई गतीनं होत नाही, अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. सभापती महोदय, जर या राज्याचा कायदा आणि सुव्यवस्थेचा जर प्रश्न बघितला तर आत्ताच्या घडीला या राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं नाही. गुंड मोकाट आहे, गुंड सुसाट आहे, यांना कोणी थांबवू शकत नाही. आज वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी बघितलं तर जे क्राईम रेट आहे जर बघितले, मग मर्डर असेल, अटेम्प्ट टू मर्डर, डकॅटी, रॉबरी, थेफ्ट, किडनॅपिंग, रेप, माझ्याकडे याची आकडेवारी जिल्हा न्याय आणि राज्याची आकडेवारी सभापती महोदय. जर हे बघितलं तर एप्रिल पासून आतापर्यंतची आकडेवारी बघितली तर मागच्या वर्षीच्या तुलनेनं 100% जास्त आहे सभापती महोदय. प्रत्येक जिल्ह्याची आकडेवारी माझ्या समोर आहे सभापती महोदय. आणि म्हणून मला हे सांगायचं की असे प्रकार का होतात, ज्या अर्थी या राज्यामध्ये सक्षम सरकार, ताकदवान सरकार, गुन्हेगारांना धाक दाखवणारं सरकार या राज्यात नाही सभापती महोदय. कारण या राज्यामध्ये पोलीस स्टेशनमध्येच आमदारांनी गोळीबार केलेला आहे. या राज्याच्या आमदारांनी गणपतीच्या मिरवणुकीत गोळीबार केलेला आहे. अशा प्रकारची स्थिती असल्यावर मला असं वाटतं कशा पद्धतीनं कारवाई सरकार करणार किंवा पोलीस करणार, अशा प्रकारचा प्रश्न आहे सभापती महोदय. सभापती महोदय, ड्रग्जच्या विळख्यामध्ये महाराष्ट्र आहे. मग पुण्यासारखं शहर असेल, मुंबईसारखे शहर असेल, या ठिकठिकाणी ड्रग्ज विक्रीचे रॅकेट सभापती महोदय तयार होतात. आज आता काही लोकांना असं वाटत होतं की मुंबई आणि पुण्यामध्येच आहे. आज गावोगावी अशा पद्धतीनं छोट्या छोट्या गावात सुद्धा ड्रग्ज मिळतात. याच्यावर कोणतंही सरकारचं बंधन नाही सभापती महोदय. ना फूड अँड ड्रग याच्यावर नियंत्रण ठेवू शकतं, ना पोलीस नियंत्रण ठेवू शकतं. खुलेआम वेगळ्या फॅक्टरीजमध्ये अशा पद्धतीनं ड्रग्ज वेगवेगळ्या ठिकाणी सापडतंय सभापती महोदय. आणि आपली तरुण पिढी या ड्रग्जच्या नादी लागून अधीन होऊन एक तरुण पिढी बर्बाद होण्याचं काम या महाराष्ट्रात आता होतंय. मला वाटतं सरकार हे उघड्या डोळ्यानं सभापती महोदय बघतंय. आम्हाला ड्रग्ज विषयी येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं पावलं उचलण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. सभापती महोदय, पोलीस का कारवाई करत नाही? कारण पोलीस
सत्ताधारी पक्षाच्या हातचं बाहुलं बनलेले सभापती महोदय. मी काही तुम्हाला उदाहरणं देतो की ज्या निवडणुका होत्या, विधानसभेच्या निवडणुका असताना पोलिसांनी कशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षाला मदत केली याचे पुरावे माझ्या समोर सभापती महोदय. सभापती महोदय, अनेक ठिकाणी पोलिसांनी आपल्या या सत्ताधारी पक्षाने पोलिसांचा वापर करून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यावर हद्दपारीचे गुन्हे नोंदवलेले सभापती महोदय. दहशत बसवण्याचं काम केलेलं आहे, नोटिसा दिलेल्या आहे. अनेक नोटिसा माझ्याकडे या महाराष्ट्रातल्या आहे. चंद्रपूरच्या नोटिसा माझ्याकडे आहे, संभाजीनगरच्या नोटिसा माझ्याकडे आहे, मुंबईच्या नोटिसा आहेत, हिंगोलीच्या आहेत, वेगवेगळ्या ठिकाणच्या जर नोटिसा बघितल्या, बुलढाण्याच्या आहेत, बीडच्या आहेत. या सगळ्या नोटिसा जर बघितल्या सभापती महोदय, तर मला असं वाटतं या सरकारने, लातूरच्या सुद्धा आहेत, या सगळ्या ठिकाणी, नगरच्या आहेत, या सगळ्या ठिकाणी पोलिसांनी जे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या सांगण्याहून महाविकास आघाडीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी तडीपारीच्या नोटिसा, साधे गुन्हे, अशा पद्धतीने या लोकांना हद्दपारीचे नोटिसा दिले गेलेल्या सभापती महोदय. प्रत्येकाची नोटीस माझ्याकडे आहे सभापती महोदय. एक गुन्हा मागच्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये लोहामध्ये झाला होता. एक शिवसेनेचा उपतालुका प्रमुख संतोष वडुळे हा शिवसेनेचं काम करतो म्हणून याची बोट छाटली गेली होती सभापती महोदय. याची बोट छाटली गेली होती, रेकॉर्डवर हे गुन्हा. तो दवाखान्यामध्ये ऍडमिट होता काही दिवस, त्याची बोट छाटली गेली होती. आणि नंतर आता एक 4 दिवसापूर्वी शिवसेनेच्या एका नांदेडच्या शहर प्रमुखाचं किडनॅपिंग झालं सभापती महोदय. याच्यामध्ये दोन्ही गुन्हेगार सारखे. सत्ताधारी पक्षाचे जे नाव आहे त्याचं नाव आहे बालाजी जाधव नावाचा एक आरोपी, कॉमन आरोपी. त्याचं 23 तारखेला जेव्हा निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवशी तो काय म्हणतो, आत्ताच बोलती बंद झाली की राव. हॅशटॅग दिला PPC म्हणतात, विसरू नका, यादी तयार आहे. PPC म्हणजे कोण तुम्हीच तपासा, पोलिसांनी तपासावं. PPC म्हणजे कोण तपासा. त्याच्यानंतर आणखी एक जणाचं आहे, सबका हिसाब होगा वो भी बारी बारी से होगा. ज्यांनी मदत केली त्यांचे मनपूर्वक धन्यवाद, नतमस्तक, असं म्हटलेलं आहे. आता त्यांचं नाव माझ्याकडे आहे, मी आपल्याकडे देतो, वाचून नाही दाखवत मी. नाही, या सभागृहात नाही. ज्यांनी केलं त्याचं काय वाचायला काय प्रॉब्लेम नाही. नांदेडचेच आहे हे, म्हणजे तुम्हाला माहिती असेल PPC, चांगलं माहिती असेल. नंतर सांगा राजांना. मला वाटतं PPC कोण, यांचे लोक काय निवडणुकीला कोणी विरोधात काम केलं म्हणजे का त्याचे मुडदे पाडायचे, त्याचं किडनॅपिंग करायचं. आपण अशा पद्धतीनं हे PPC वगैरे कोण आहे काय आहे, सरकारने याचा तपास करण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. सभापती महोदय, संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. मागच्या 200, 300, 250 वर्षापासून काही पुरातन मंदिर आहे तिथे. वाटतं खडसे साहेब इथं आले, त्यांनी सुद्धा एकदा तिथं राजा जयसिंगाचं मंदिर आहे त्याचं पुनरुज्जीवन, बरोबर ना खडसे साहेब, नाथाभाऊ, राजा जयसिंगांनी बांधलेलं मंदिर त्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी आपण मोठा निधी एकदा दिला होता संभाजीनगरात. असे जवळपास 150-200 मंदिरं त्या ठिकाणी आहे. आणि सगळे मंदिरं कॉर्पोरेशनचा कमिशनर पाडण्याचा आदेश देतो. कॉर्पोरेशन आत्ता झालेली हे मंदिर 200-250 वर्षापूर्वीचे मंदिर आहेत. या ठिकाणी राजा जयसिंगाच्या काळातले पासूनचे, संत जनार्दन स्वामींच्या काळातले आहे. निपट निरंजन म्हणून आमच्याकडे सुप्रसिद्ध एक संस्थान आहे. आणि मला असं वाटतं तिथं बौद्ध विहार आहे, विद्यापीठात मंदिरं आहेत. जनतेनं मोठा उठाव केला आहे सभापती महोदय. वाटतं मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करेल, आवाहन करेल की या कोणत्याही मंदिराला धक्का लागता कामा नये. कारण महानगरपालिका विद्यापीठाच्या बाहेर काम करत असेल, विद्यापीठाचं कोणतंच ऑब्जेक्शन नसताना मला वाटतं अशा याला हात लावण्याची आवश्यकता नाही सभापती महोदय. सभापती महोदय, मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, पनवेल असेल, या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचे कसे धिंडोडे उडतात मला वाटतं मी आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी ज्या पद्धतीनं कायद्याचा राजरोसपणे हे कायदे मोड केली जाते, तर मला वाटतं हे जर बघितलं तर मला वाटतं या राज्यात कायदे आहे की नाही
अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. आता सांगण्याचा मुद्दा हा की ह्या राज्यामध्ये कायद्याचं राज्य सभापती महोदय राहिलेलं नाही. हे कायद्याचं राज्य राहिलेलं नसताना एक उद्योग विभाग आहे सभापती महोदय. या उद्योग विभागाची स्थिती जर बघितली, या उद्योग विभागाची सभापती महोदय स्थिती बघितली तर काय स्थिती आहे? आज राज्याचे सगळे मंत्री येऊन उद्योग विभागाविषयी सांगतात की उद्योगात आम्ही एवढी भरारी मारली, एवढं आम्ही पुढे गेलो. माझ्याकडे आकडेवारी सभापती महोदय. आज या देशात महाराष्ट्र इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये 13व्या स्थानावर घसरलेले महाराष्ट्राचं स्थान. सभापती महोदय, मागच्या 2 वर्षामध्ये शासनाच्या उदासीन धोरणामुळे मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यामध्ये सभापती महोदय अनेक उद्योग गेलेले आहे. आज हे आपल्या राज्यामध्ये उदयम या योजनेखाली छोट्या आणि लघु उद्योगाची महाराष्ट्रात 9,86,330 उद्योगाची नोंदणी आहे. मात्र यात मराठवाड्याचे फक्त 1,28,000 आणि विदर्भाचे फक्त 1,39,000 आहे. म्हणजे थोडक्यात 13% आणि 14% असं प्रमाण मराठवाडा आणि विदर्भाचं आहे. हे मला वाटतं महाराष्ट्राच्या प्रमाणात अतिशय मोठं आहे. मी का सांगतोय की आज मुंबई पुण्यामध्ये जागा नसताना सुद्धा उद्योग तिथे येण्याचा प्रयत्न करतात. मुंबई पुण्यालाच उद्योग असावे असा उद्योजकांचा आग्रह असतो. परंतु मला असं वाटतं विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या ठिकाणी सुद्धा या उद्योगाला येण्यासाठी एक संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. आणि ही जर दिली तर मला वाटतं मराठवाडा आणि विदर्भातून मोठ्या प्रमाणावर तरुण मुलं बेरोजगार मुंबईकडे जाण्याचा जो प्रयत्न करतायत, मला वाटतं ते थांबू शकतं सभापती महोदय. हे सगळं होत असताना नागपूरमध्ये मला वाटतं याच्यावर बोलून हा विषय इतका झाला, मिहानचा गवगवा करून बेसिक फॅसिलिटी सुद्धा अजून मिहानमध्ये मिळाली नाही या नागपूरमध्ये सभापती महोदय. आज या ठिकाणी या फॅसिलिटी नाही म्हणून एवढे सगळे नेतृत्व इथे या नागपूरमध्ये, पण या मिहानमध्ये कोणत्याही कंपन्या येण्यास तयार नाही, कारण योग्य ते इन्फ्रास्ट्रक्चर इथं उपलब्ध नाही सभापती महोदय. आज यवतमाळ जिल्हा खनिज समृद्ध आहे, तर सेज निर्माण करण्याचं आश्वासन या सरकारने दिलं होतं, त्याचं काय झालं हा एक माझा प्रश्न आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुंछ लॉयड कंपनीस मोठ्या प्रमाणात खनिकर्मासाठी जमीन देण्यात आली, त्याचे निकष काय आहेत? निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अमरावती टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन केले. इतर जिल्ह्यातील उद्योग सरकार उदासीन का आहे? घोटी सिन्नर येथे सेज निर्माण करण्याकरता थेट खरेदी आपल्याकडे साहेब करण्यात आलेला भूसंपादनात आमच्या जालन्यातील एक उद्योगपती व मित्र परिवार यांनी MIDC बरोबर संगनमत करून जमीन खरेदी विक्री केली आहे. घोटी आणि सिन्नर मध्ये जालन्याचे उद्योगपती येतात आणि जमिनी खरेदी करतात. थोडक्यात अशा ठिकाणी इंडस्ट्रियल एरिया यावा याच्यासाठी ज्यांच्याकडे जमिनी आहे ते लोक धोरण ठरवतात आणि उद्योग विभागातील अधिकारी त्याला प्रोत्साहन देतात सभापती महोदय. त्याचं उदाहरण माझ्याकडे सगळे डिटेल्स त्याचे. घोटी आणि सिन्नर येथे सेज निर्माण करण्याकरता थेट खरेदी पद्धतीने केलेले भूसंपादन आमच्या जालन्यातील एक उद्योगपती हे MIDC बरोबर संगनमत करून काम करतात. असे काही लोकांचे धंदे सभापती महोदय. कुठं MIDC न्यायचे MIDCचे अधिकारी ठरवत नाही, सरकारचे अधिकारी ठरवत नाही, धोरण ठरत नाही, तर काही लोक जे आहेत जमिनी खरेदी करतात आणि नंतर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं औद्योगिक क्षेत्र सभापती महोदय निर्माण केलं जातं. अशा प्रकारची स्थिती. सभापती महोदय, मराठवाड्यामध्ये बिडकीन शेंद्रा नावाचे एक ऑरिक सिटी एक मोठं पंचतारांकित इंडस्ट्रियल एरिया आहे. बिडकीन मधली जागा आता एकही नाही आहे. आणि मी सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करेल की याच्यामध्ये सेकंड फेजसाठी आपण तयारी सुरू करण्याची आवश्यकता आहे. कारण काही कंपन्या येत असताना यांनी जमिनी आता खरेदी केलेल्या आहे, परंतु या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये सेकंड फेज होण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून हा जो उद्योग विभाग आहे सभापती महोदय वेगवेगळ्या घोषणा करतो. दावोस मध्ये 1,50,000 कोटीचे करार केल्याचे म्हटले जाते. कुठे आहे? कुठे साधू झाला? इथलेच लोक दावोसला जातात आणि तिथे अग्रीमेंट करतात. काय कोणी परदेशी कंपन्या येत नाही? मी तर म्हणेल महाराष्ट्राच्या बाहेरच्या पण आपल्याच इथले लोकल लोक दावोसला जातात, अग्रीमेंट करतात आणि आपल्याला सांगतात की आम्ही 1,50,000 कोटीचे करार केले. या करारातली अंमलबजावणी किती झाली? सरकारने माझ्या प्रश्नाचं उत्तर देताना स्पष्ट करावं की या दावोसमध्ये झालेल्या करारापैकी किती करार ऍक्टिव्हेट झाले. मला याचा
खुलासा सरकारने करण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स 5,000 कोटीचे करार. खरं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याकडे माहिती तंत्रज्ञान खातं आहे सभापती महोदय या राज्याचं. याला सांगून या गोष्टी केल्या पाहिजे, पण तो राज्याला काही वाटत नाही, सरकारला काही वाटत नाही की आपल्या विभागाला विचारावं, आपल्या विभागाचा सल्ला घ्यावा, असं काही सरकारला वाटत नाही. परंतु अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं करार केले जातात सभापती महोदय. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी काही होत नाही. सभापती महोदय, एक मोठं स्कॅम या इंडस्ट्री विभागात चालू आहे. या राज्यामध्ये ज्या ज्या इंडस्ट्री क्षेत्र आहे, मग नाशिक असेल, संभाजीनगर असेल, नागपूरचा काही एरिया असेल, ठाण्याचा काही भाग असेल, मुंबईचा काही भाग असेल, रायगडचा काही भाग असेल, या ठिकाणी सभापती महोदय काही जे औद्योगिक भूखंड आहे, इथल्या इंडस्ट्री बंद पडलेल्या आहे, याचं रूपांतर कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल मध्ये मोठ्या प्रमाणावर होतं सभापती महोदय. शेतकऱ्याच्या जमिनी घेतलेल्या कवडी मोल भावाने सभापती महोदय ठिकठिकाणी, आणि या शेतकऱ्याच्या जमिनी घेतलेल्या इंडस्ट्रीसाठी. पण ज्यावेळेस इंडस्ट्री बंद पडते त्याच्यानंतर मला वाटतं ही इंडस्ट्रीलाच न देता मला वाटतं सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं निवासीदारा वेगवेगळ्या बिल्डरांना वेगवेगळ्या ठिकाणी दिलं जाते. अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. सभापती महोदय, मागच्या काळामध्ये काही बातम्या आल्या की पुण्यामध्ये जे IT पार्क आहे, विशेषतः हिंजवडीचं, याच्यातून जवळपास अनेक कंपन्या यांनी स्थलांतर केलेले सभापती महोदय. हिंजवडी येथील जो राजीव गांधी इन्फोटेक पार्क आहे, या ठिकाणी 139 कंपन्या आहेत, 2,17,000 कर्मचारी काम करतात. आज हा IT पार्क 25 वर्षापूर्वी झालेला सभापती महोदय. दररोज इथे लाखो लोक येतात, पण तो आज या ठिकाणी कोणत्या फॅसिलिटी नाही, रस्ते नाही, पाणी नाही, कचरा उचलण्याची सिस्टीम नाही, आलं तर ट्रॅफिक जाम होती. हे सगळे लोक विदेशी लोक आहेत मोठ्या प्रमाणावर, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची गुंतवणूक आहे, परंतु या सगळ्या हिंजवडीच्या IT पार्ककडे दुर्लक्ष केलं जातं सभापती महोदय. IT कंपनीकडून सेवा दिलेले अनेक कर्मचारी इथे आहेत. मला वाटतं यांचा पगार मोठा आहे, यांचा वेळ यांच्याकडे कमी आहे, परंतु सरकार या हिंजवडीमधले उद्योग बाहेर जात असताना याच्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही. अशा प्रकारची सभापती महोदय, आपण एकीकडे उद्योग आले पाहिजे म्हणतो, परंतु या हिंजवडीमधील IT पार्कमधले अनेक उद्योग सभापती महोदय पुणे सोडून जातात. मला वाटतं हे उद्योग पुण्यामध्ये राहिले पाहिजे. एकीकडे बेंगलोर असेल, एकीकडे हैदराबाद असेल, एकीकडे पुणे असेल, या सगळ्या IT पार्कची जर तुलना केली तर पुणे सुरुवातीला पुढे असलेलं पुणे हे थोडंसं मागे पडण्याची शक्यता निर्माण झाली. हे मागे नाही पडलं पाहिजे, पुढेच गेलं पाहिजे. याच्यासाठी राज्यांनी पूर्णपणे तयारी करण्याची आवश्यकता आहे, लक्ष देण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. उद्योग होत असताना ऊर्जेची स्थिती तीच आहे. आज ऊर्जा जर विभाग बघितला तर आज उद्योगांना ऊर्जा काय दरानं मिळतं. आज बाकीच्या राज्याची परिस्थिती बघितली आणि आपल्या राज्याची जर परिस्थिती बघितली तर आपल्याकडं विजेचा दर हा मोठ्या प्रमाणावर आहे. सभापती महोदय, राज्य सरकार प्रीपेड मीटर बसवण्यासाठी आग्रही आहे. 64 लाख प्रीपेड मीटर अदानीला द्यायला सांगितलेली, NCCला 29 लाख, मॉन्टे कार्लोला 27 लाख मीटर. जनता याच्यात संभ्रमित आहे सभापती महोदय. जे प्रीपेड मीटर बसवण्याची जी प्रोसेस चालू आहे याच्यामध्ये जनता अतिशय संभ्रमित आहे सभापती महोदय. आणि म्हणजे जनतेचा हा मनातला संभ्रम सरकारने दूर करण्याची आवश्यकता आहे. जनतेला प्रीपेड मीटर का आधीचं मीटर योग्य आहे हे एकदा जनतेचं शिक्षण करण्याची आवश्यकता आहे. सरकारने निश्चित पावलं उचललेले आहे, पण जनतेला सुद्धा याच्यात मला असं वाटतं सहभागी करून घेण्याची आवश्यकता आहे. आज विजेची मागणी आणि पुरवठा जर बघितला सभापती महोदय तर याच्यामध्ये मोठा फरक आहे. जे राज्याला वीज लागते, ठीक आहे, राज्य शेतकऱ्यांना 7 हॉर्सपॉवर पंपापर्यंत मोफत वीज देतंय, मोफत देतं, परंतु हे शेतकऱ्यांना मिळतं का हा प्रश्न आहे. अनेक शेतकऱ्यांचे SMS येत असतात, व्हॉट्सअप येत असतात, पाणी समोर दिसतंय पण आमच्या शेतात पाणी आणतात येत नाही. अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय. वीज येतर DP नाही, DP येतं वीज नाही, अशा प्रकारची ग्रामीण भागामध्ये स्थिती आहे सभापती महोदय. आज राज्याची मागणी आणि पुरवठा बघितले तर मी आता दुपारचा आकडा काढलेला आहे. दुपारी 11:45 वाजता राज्याची वीज निर्मिती आहे 17,457 मेगावॉट आणि राज्याची वीज मागणी आहे 27,544 मेगावॉट. म्हणजे जवळपास 10,000 मेगावॉटची डिमांड आणि सप्लाय मध्ये या राज्यामध्ये फरक आहे सभापती महोदय. सांगण्याचा मुद्दा हा
की अशा पद्धतीनं जर डिमांड आणि सप्लाय मध्ये विजेमध्ये जर फरक असेल तर मला वाटतं राज्य प्रगतीच्या दिशेने जाताना एक मोठा अडथळा सभापती महोदय निर्माण होऊ शकतो. सभापती महोदय, मागच्या काळामध्ये आरोग्य व्यवस्थेविषयी अनेक विषय आलेले समोर. ज्या पद्धतीने या राज्यामध्ये आरोग्य व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार चालू आहे, ज्या पद्धतीनं बोगस औषधी येण्याचं प्रमाण चालू आहे, ते जर बघितलं तर या राज्याला राज वाटली पाहिजे अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. आज बनावट औषधं या महाराष्ट्रात येतात. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात बनावट औषधी आली, संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात बनावट औषधी आली, आणि सगळी येत असताना औषध पुरवठा करणाऱ्या कंपनीला अधिकाऱ्यांनी स्टे दिला सभापती महोदय. हा स्टे तत्कालीन मंत्र्यांनी उठवला. जे मंत्री आता मंत्री नाहीये त्यांनी तो स्टे उठवला. पुन्हा त्या कंपन्यांनी सप्लाय सुरू केला, पुन्हा अधिकाऱ्यांनी स्टे दिला सभापती. म्हणजे या सरकारमधील जे मंत्री होते हे या बोगस औषधाच्या रॅकेटमध्ये सहभागी आहे का असा मला प्रश्न या निमित्तानं सभापती महोदय आपल्या पद्धतीतून निर्माण होतो. आणि म्हणून ठीक आहे, त्या राज्य सरकारमधील मंत्र्याला, बस तो शब्द वापस, राज्य सरकारमधील त्या मंत्र्याला मला त्याची लाज वाटली पाहिजे की आपण अशा पद्धतीनं बोगस औषधं दिले जातो. याची लिंक हरिद्वारला आहे, उत्तर प्रदेशला आहे सभापती महोदय. आज हा सगळा बनावट औषधी कळमेश्वरला गेलं, नागपूरला इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल भिवंडीला गेलं, नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात गेलं, वर्ध्याला गेलं, नांदेडला गेलं, स्वारातीला गेलं, धाराशिवला गेलं. अशा ठिकाणी जा झालं माझं 5 मिनिट, ठीक आहे जा. सभापती महोदय, या सगळ्या प्रोसेसमध्ये ज्या कंपन्या आहे या अस्तित्वात नसलेल्या कंपन्याच्या नावाने पुरवठा झालेला आहे. मी जे राज्याच्या मंत्र्याला लाज वाटली पाहिजे याच्यासाठी म्हणतोय की उत्तराखंड, केरळ आणि आंध्र प्रदेश पत्ते असलेल्या 5 औषधांच्या कंपन्याचे नावे हा बनावट औषधाचा पुरवठा झालेला आहे. 11 जिल्ह्यात पुरवठा झाला आहे. या कंपन्याचं नाव मिनिस्टर फॉर्म्युलेशन उत्तराखंड, रिफंड फार्मा केरळ, बायोटेक फॉर्म्युलेशन आंध्र प्रदेश, मेलवान बायोसायन्सेस केरळ, SMN लॅब उत्तराखंड. या कंपन्याच अस्तित्वात नाही, परंतु या कंपन्यांनी आपल्या इथं महाराष्ट्रात मी सांगितलेल्या हॉस्पिटलला, वैद्यकीय महाविद्यालयाला सप्लाय केलेला आहे सभापती महोदय. याचा ज्यानंतर हे भांडाफोड झालं, याचा तपासणीचा ऑर्डर निघाला. सभापती महोदय, नियम आहे 60 दिवसाचा, लागलं तब्बल 1.5 वर्ष तपासणीला लागले. तोपर्यंत औषधं विकून झाले होते, देऊन झाले होते, औषध बाकी नव्हतं ज्याच्यात 60 दिवसात तपासणी व्हायला पाहिजे. 1.5 वर्ष या सगळ्या बनावट औषधाच्या तपासणीला लागलेले. आणि मग आपण राज्य प्रगतीच्या दिशेने जायला म्हणतो, तर मग जर आपण नीट औषध देऊ शकत नाही सर्वसामान्य माणसाला, या राज्यामध्ये बोगस औषधीचा पुरवठा होतो, प्रमाणपत्र बनवतात दिले जाते, टाल्कन पावडर मध्ये कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात, राज्याचे मंत्री त्याला स्टे ऑर्डर देतात, का अधिकारी कारवाई करतात आणि राज्याचे मंत्री त्याला स्टे देतात. मला असं वाटतं राज्य कसं प्रगतीच्या दिशेने चाललंय, राज्य कोणती प्रगती करताय सभापती महोदय. सभापती महोदय, या आरोग्य विभागाचा वेगवेगळे विषय जर आपल्या समोर सांगितले तर मला वाटतं रात्र पुरणार नाही. मला